नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन विषय वेगवेगळे असले आणि शैली जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा आशय विषयाच्या दृष्टीने अतिशय संपन्न असा एक वारसा आपल्या मराठी साहित्याला मिळालेला आहे. परंपरा तर आहेच, पण या परंपरेबरोबर नवतेची एक नवीन जोड आपल्या या संपूर्ण लेखन शैलीला मिळालेली आहे आणि त्यामुळेच मराठी साहित्याचा वारसा आजच्या काळातही पुढे नेताना अनेक मंडळी दिसत आहेत. त्यामुळे आजच्या काळातल्या लेखकांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे साहित्य रंग. साहित्य रंगाच्या प्रत्येक भागात अनेक लेखक, कवी सहभागी होतात आणि त्यांच्याकडून त्यांचं साहित्य ऐकताना या नव्या विषयाचे, नव्या जाणीवांचे असे पैलू त्यांच्या लेखनातनं उलगडताना दिसतात. आजही अशीच दोन मंडळी आपल्या बरोबर आहेत. लेखक सुहास बारटक्के आणि कवयित्री प्रतिभा सराफ आपल्या बरोबर आहेत. दोघांचेही मी स्वागत करते. नमस्कार. साहित्य रंगमध्ये आपलं नमस्कार. स्वागत आहे. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. मी ताईंचंही स्वागत करते. नीलमताई, नमस्कार. 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 ताई, आज पुन्हा एकदा दोन अशा व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेली आहेत की त्यांच्या लेखनातनं त्यांचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. दोघंही लेखकांची नावं स्वतःची जी आहेत ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि ते म्हणजे यांचं नाव सुहास स्वतः बारटक्के आहे आणि प्रतिभाताईंचं नावच प्रतिभा सराफ आहे. दोघांच्याही विपुल अशा लेखन साहित्याचा परिचय देणं म्हणजे थोड्या वेळामध्ये खरंच अवघड आहे. परंतु मला एक तर सरळ स्पष्ट दिसते की दोघंही जण सर्जनशीलतेबरोबर खरं तर लेखन हीच कृती असते, पण तरी लेखनाची कृती घडण्याच्या बरोबर त्याचा प्रचार प्रसार म्हणजे एका अर्थाने मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी जी विविध माध्यम आहेत त्याचा अतिशय मुबलक आणि सुंदर असा उपयोग त्यांनी स्वतःच्या साहित्य व्यक्ती करण्यासाठी करून घेतलेला आहे. सुहास बारटक्के चिपळूण या ठिकाणी राहतात आणि त्यांनी मला पत्रकारी आहेत ते, त्याच्यामुळे नाव जास्त ओळखीचं आहे माझं. पण विशेष म्हणजे त्यांच्या विविध साहित्याच्या मध्ये वाचनीयतेच्याच बरोबर माहिती प्रसारण हा सुद्धा भाग बराच दिसतोय आणि त्याच्यात खरा नागरिक ही पुस्तकं 10वी SSC, सदूचं बिल, काझीरंगाच्या जंगलात, तसंच पळस, पांगारा, शेवट याबरोबरच प्रौढ वाङ्मय जे आहे ते सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुसरं, मी इतके परिचय वाचलेत आतापर्यंत आणि अनेक वेळेला आपण अनेकांचे परिचय वाचतो, पण आपल्या पुस्तकाचं प्रकाशन कुणी केलंय हे बहुतेक वेळेला राहून जातं, विसरलं जातं किंवा त्याचा उल्लेख होत नाही. पण सुहास बारटक्के यांचा परिचय मला अजून विशेष आवडला की त्यांनी एक छान असं कोणाच्या हस्ते प्रकाशन झालं ते पण टाकलेलं आहे. म्हणजे मला असं वाटलं हे शिकण्यासारखं आहे. कारण आपली स्वतःला तर आपल्याला आठवण असते, पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपलं एक संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याला मिळालेला सगळ्यांचा पाठिंबा, त्यांचं आपल्याशी असलेली सन्निधता हे सगळं स्पष्ट होत असतं आणि या दृष्टिकोनातून त्यांची जी पुस्तकं आहेत ती खरे मुंबईकर किंवा कोकण आणि मुंबई याचा जो जवळचा संबंध आहे त्याचा सुद्धा प्रत्यंतर त्यांच्या लिखाणातून आलेलं दिसतं. वडापाव, कोकणातील देवालय, कोकणातील आडवाटा, कोकणची निसर्ग यात्रा, विदेश प्रवासाची तयारी, फिरते वाम, वेवलेंग जुळताना. अजून एक मला नाव आवडलं, गालावरची टाळी. मला ते सामनात मला वाटतं येत होती का काय त्याच्याबद्दल मला, पण असं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ते प्रकाशन झालेले. कोकणातल्या गमतीदार गोष्टी, माझी पत्रकारिता, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य साधनेच्याच बरोबर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कारही मिळालेले आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नाट्य सेन्सॉर बोर्ड आणि वेगवेगळी शासनाची जी साहित्य आहे, लोकराज्य, ग्रामोद्योग, दक्षता, किशोर, श्रमकल्याण, बऱ्याच वेळेला शासकीय भाषा ही वृक्ष अवाचनीय अशी मानली जाते, पण आपल्यासारख्या लेखकांमुळे ती जनतेपर्यंत पोहोचवत असताना खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर कोकणातील जंगलतोड, कोळसा, दरडी, रस्ते अपघात याच्यावरही तुम्ही लेखन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एक अतिशय जागृत पत्रकार आहात. बालवाङ्मयाच्या मध्ये तुकारामांच्या बिल पासून ते रानफुलांचा झुला साहित्याची ओळख करून देत असताना वेगवेगळ्या प्रकारनी नीतिमूल्य किंवा सामाजिक कार्यामध्ये तुम्ही पत्रकार म्हणून तर काम केलेलंच आहे, पण परशुराम देवस्थानचे विश्वस्त आहात. निसर्ग आणि पर्यावरण विषयक देखील चळवळीत लेखक आणि सहभाग आहे आणि आपण आज ज्या कथा वाचणार आहात त्याच्यातून पण आपला एक परिचय होतोय. त्याचबरोबर वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींबरोबरचे फोटो पण परिचयाला तुम्ही जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांची पण आठवण येते आहे.
आणि अशा प्रकारे एक ज्याला आपण म्हणू की आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असे साहित्यिक आज आपल्याला लाभलेले आहेत. मी आपलं हार्दिक स्वागत करते. प्रतिभा सराफ यांनी भौतिकशास्त्राची व्याख्याती म्हणून आम्हाला अलीकडे जसं-जसं आम्ही आधुनिक साहित्य कृतींकडे वळतोय, तसं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या अ, क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे लोकं, इंजिनिअर असणारे, डॉक्टर्स असणारे, आता फिजिक्सच्या संदर्भामध्ये काम केलेले, असे व्यक्तिमत्व शासकीय नोकरीमध्ये काम करणारे, अगदी आम्हाला मध्ये एक साहित्यिक भेटले त्यांचं तर याचं सुतारकामाचं आणि लाकडाचं मोठं शॉप आहे साताऱ्यामध्ये. तर असे वेगवेगळे व्यसन, वेगवेगळे व्यवसाय करून साहित्याची आवड हळू-हळू जात साहित्यामध्येच चांगल्या अर्थाने वावत गेलेलं व्यक्तिमत्व अशी आहेत. मला खूप एक विशेष वाटलं, की 14 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. पण 100च्या वर पुरस्कार प्रतिभा सराफ यांना मिळालेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं आता काही पुरस्कार शिल्लक राहिलेत का महाराष्ट्रातले बघायला लागतील तुम्हाला द्यायचे. केवळ म्हणजे सगळ्या पुरस्कारांमध्ये तुम्ही क्रमांक पटकावलेला आहे. त्याखेरीज मुंबई मराठी साहित्य संघात तुम्ही कार्यवाह पदावर आहात. मला असं वाटतं कधीतरी एखाद्या कार्यक्रमात आपण भेटलो असू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळावर पण तुमची नियुक्ती झाली आहे. त्याच्याचमुळे ते नाव चांगलं परिचयाचं दिसतंय. तसंच प्रथम वर्गात गझल अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे आणि तुम्ही जे 2 ओळी दिल्या आहेत, "नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एकच साधीशी बाई आता लढू पाहते." एका अर्थाने नव्या आधुनिक स्त्रीचं म्हणजे नवी आणि आधुनिक स्त्री मराठी साहित्यात अनेक वर्षापासून येते आहे वेगळ्या प्रकारे. पण आता अत्याधुनिक आणि एक सक्षमीकरणाकडे निघालेली स्त्री तुमच्या साहित्यामधून मला वावरताना दिसते आणि त्यामुळे प्रतिभा सराफ यांचंही मी मनापासून स्वागत करते. बहुतेक वेळेला यामध्ये महिलांचा सहभाग 50% असावा असा आमचा प्रयत्न असतो आणि उत्तरात ते न चुकता बरोबर साध्य करणे काय आहे. तसं आजचे जे एक कॉम्बिनेशन आहे, की वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये आपल्या साहित्य रंगाच्या वाचकांना, रसिकांना अधिक आकर्षित करणं हा हेतू आहे. अर्थात हा कुठलाही व्यापारी किंवा ज्याच्यातून नफा तोट्याचा आमचा उपक्रम नाहीये. पूर्णतः साहित्य क्षेत्राला वाहिलेला म्हणजे विदाऊट मानधन असा हा उपक्रम आहे आणि आम्हाला असं वाटलं की साहित्य संमेलनं होतात, पण सातत्याने साहित्यिकांशी संवाद होतोय, अशा प्रकारची फार कमी माध्यमं आहेत. मग 1-2 वाहिन्यांवरती असणारं आनंदाचं पान सारखं एखादं सदर किंवा मासिकांमधून, साप्ताहिकांमधून येणारी वेगवेगळ्या साहित्याचा परिचय असणारी सदरं, त्याच्याबद्दलची लिखाण, चर्चा, परिसंवाद हे मोठ्या शहरात होत असतात. पण आपण चिपळूणला राहताय. चिपळूणला पण रसिक लोकांचा, रसिक वाचकांचा, नागरिकांचा मोठा सहभाग आहे. परंतु काही वेळेला साहित्यिक जे वेगवेगळं काम करतात, ते त्यांचे पण मित्र आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं स्नेहाचं एक वर्तुळ असतं आणि त्याच्यामध्ये त्यांना अधिक ते रमतात. पण अशा वेळेला दैनंदिन जीवन चिपळूणमध्ये असताना सुद्धा मला खात्री आहे, की तुम्हाला सगळे विषय माहिती असतील. कारण आम्ही नेहमी बघतो, की कोकणातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाच्या ठिकाणी असणाऱ्या माणसाला ट्रम्प काय चुकतो हे बरोबर माहिती असतं आणि ते सांगत असतात आपल्याला त्या जगाची ओळख चांगली झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतःला कोकणची ओळख करून देताय आणि अनेक प्रकारे लोकांशी संवाद साधताय. तुम्ही सुहास वाटके आणि प्रतिभा सराफ. हे सराफ हे नाव अजून आपले बरेचसे साहित्यामध्ये फार एक चांगल्या प्रकारे नाव आहे. मालिकांमध्ये अलीकडे सराफ हे नाव बऱ्याच वेळेला मला कुटुंबांना घेतलेलं दिसतं. त्यामुळे अशी नावं परत कानावर आली, की ती मला वाटतं जास्त अड्डावत सुद्धा लोकप्रिय होतात. तर प्रतिभा सराफ तुम्ही आज आलात आणि वेळ दिलात. उशीर झाला, पण काही हरकत नाही. आम्हाला आधीच तुम्हाला आम्ही बोलवायला हवं होतं. तर उत्तर आपण सुरुवात करूया. धन्यवाद. नक्कीच. मला तुम्हाला खरं तर दोघांनाही सांगायला बरं वाटेल, की जसं ताई म्हणाल्या त्याप्रमाणे हा काही कमर्शियल कार्यक्रम नाही, पण हा डॉक्युमेंटेशनचा कार्यक्रम आहे. हा दस्तऐवजीकरणाचा कार्यक्रम आहे. आज एका क्लिकवर म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी बदलली आहे, तंत्रज्ञान इतकं बदललंय, तर आपण त्याचा वापर करून घ्यावा आणि आज एका क्लिकवर इतके सगळे लेखक जे आजच्या काळातले आहेत, ते आपल्याला सापडतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं साहित्य रंगाचं यश जे आहे ते महत्वाचं आहे. आणि सुहासजी तुम्ही चिपळूणमध्ये राहताय आणि तिथे छान पद्धतीने तुम्ही एक वातावरण वर्तुळ सुद्धा तयार केलेलं आहे. याचंही आम्हाला निश्चित कौतुक आहे. त्यामुळे आज तुमच्या पुस्तकातलं म्हणजे हॅव अ नाईस डे ह्या जो तुमचं हे जे तुमचं पुस्तक आहे, त्यातली एक छोटीशी कथा आम्हाला सुरुवातीला तुम्ही वाचून दाखवा आणि मग आपण पुढच्या तुमच्याशी काही गप्पाही आपण मारणार आहोत, तर त्याकडे आपण वळणार आहोत. पण सुरुवातीला
किंमत नावाची जी कथा आहे ती आपण वाचावी अशी मी विनंती करते. नमस्कार. नमस्कार. पत्नी काही कारणास्तव छोट्याशा ऑपरेशनच्या निमित्ताने रुग्णालयात गेल्यानंतर काय घडतं हे मी किंमत मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. आज तुझं ऑपरेशन मला भलतं टेन्शन, पण तू मात्र टेन्शन फ्री. सकाळी दवाखान्यात जाताना म्हणालीस, बघा काळजी घ्या, 4-6 दिवस मी घरात नाही, स्वतःला जपा. मी म्हटलं ग त्यात काय, काळजी करू नकोस, मी घरचं नीट सांभाळतो, तू फक्त तुझी काळजी घे म्हणजे झालं. ऑपरेशनच्या वेळीही तू हसतमुख, मी मात्र थोडासा रडवेला. हसलो तो तू शुद्धीवर आल्यावर, किंचित साचलो. नंतर दवाखान्यातनं घरी परतलो तर दारात दुधाच्या पिशव्या, त्या खराब होतील म्हणून लगेचच फोडल्या आणि तापत ठेवल्या. तेवढ्यात नळाला पाणी आलं आणि खरं सांगतो, पिण्याचं पाणी भरण्याच्या कल्पनेनं डोळ्यात टचकन पाणी आलं. बाहेर घंटागाडीची घंटाखाण आणली म्हणून कचऱ्याची बादली घेऊन तिकडे धावलो. तो इकडे भांडीवाल्या बाईची गडबड, तिला साबण शोधून देईपर्यंत तिकडे दूध उतू गेलंच. गॅसवर ठेवलेलं चहाचं आधणही आटून गेलं आणि नळाला जोडलेल्या रबरी पाईपातून नळाचं पाणी आवाज न करता वाहून गेलं. नळाला पाणी आलं, नळाचं पाणी गेलं, पण मी मात्र कोरडा ठाक. जळक्या दुधाचा पाणचट चहा कुणावरही न डाफरता घशात ओतणार, तेवढ्यात फोनची घंटा खणाणली. तिकडे दारावरची बेलही त्याच वेळी दणाणली. आता इकडे जावं की तिकडे या द्विधा अवस्थेत दाराकडे धावलो तर इकडे फोनची घंटा बंद. दार उघडलं, पेपरवाला पेपर टाकूनही गेला होता. म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. हळूहळू वैतागत चाललो. गिझरचं पाणी लावलं, मग बेडरूम मध्ये गेलो, गाद्या नीट करून चादरीच्या घड्या घालू लागलो तर इकडे बाथरूमात धूरच धूर. गिझर तापून बंद पडला आणि सोबत फ्यूजही घेऊन गेला. आता तातडीनं बोलवायला हवं त्या इलेक्ट्रिशियनला. आज बहुधा केरवारे मलाच करावे लागणार. कपडेवाल्या बाईनेही टांग मारली. निदान हे आधी कळलं असतं ना तर त्या भांडीवाल्या बाईला सांगता आलं असतं हो की कपडे धु म्हणून. पण आता त्या कपडेवाल्या बाईचा फोन आला की मी आज येत नाही बरं का. कारण विचारलं तर तिचा ड्रायव्हर न आल्यामुळे ती येऊ शकत नाही असं सांगितलं. म्हणजे तिचा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा पती अद्याप घरी परतलेला नाहीये म्हणून. आता वैताग, डबल वैताग. आता सगळी कामं करा स्वतःची स्वतःच. आता शर्टचं बटन तुटलं तर लावणार कोण? सिनेमा स्टाईलनं दातानं दोरा तोडणार कोण? कपडे बदलले, ऑफिसला जायची बॅग उचलली तर ती हलकी. आज बॅगेत डबा नाही. आज कंपल्सरी कॅन्टीन, तोच पारंपरिक दर्प मसाल्याचा, तोच मसाला भाजी, तोच मसाला आमटी, तोच मसाला मटणात. चष्मा कुठे गेला? मटणात, सॉरी मटणात सापडतच नाही. सकाळपासून खूप शोधला. चष्मा कुठे ठेवला असेल याचा अंदाज नाही. चष्म्याशिवाय काहीच जमत नाही. मग तो आतल्या खोलीस आहेस असं समजून आतल्या बाजूला तोंड करून ओरडलो, अगं ए, चष्मा कुठे आहे माझा? टीव्ही जवळ पहा शोकेसच्या कोपऱ्यात. तिच्या आवाजाचा भास झाला.
आणि खरोखरच सांगतो, चष्मा टीव्हीच्या शोकेसच्या कोपऱ्यात सापडला. तो न सापडता तर हातातल्या बॅगेच्या अटॅचीचा नंबर कसा वाचणार होतो, आणि बॅग न उघडता आल्यानं काम कसं करणार होतो ऑफिसात. चष्मा नाही, रुमाल नाही, ऑफिसच्या लॉकरची किल्ली नाही, गाडीची किल्ली कुठे ठेवलं ते आठवत नाही. वैताग, महावैताग, महावैताग. तू घरातून गेल्यानंतरचा केवळ 1च तास, पण 1000 वेळा तुझी आठवण करून देणारा आणि तुझ्याशिवाय मी किती पंगू आहे याची जाणीव करून देणारा. म्हणूनच एरवी भांडताना तू म्हणतेस की मी दूर गेले ना, मी दूर गेले ना की कळेल तुम्हाला माझी किंमत. तुझी किंमत, तुझी किंमत कोण करणार, कशी करणार. तुझी किंमत कितीही असो, पण तुझ्याशिवाय माझी किंमत मात्र शून्य. तुझ्याशिवाय माझी किंमत मात्र शून्य. धन्यवाद. बापरे. खरं म्हटलं तर घरोघरची कहाणी आहे आणि तुम्ही ती छान शब्दात खरं तर व्यक्त केलेली आहे. अशा दृष्टीने एकमेकांची किंमत कळणं आणि नातं जोडलेलं राहणं हा खूप महत्वाचा दुवा तुमच्या या कथेतनं तुम्ही मांडलाय. प्रतिभाताई, अशाच प्रकारे तुमच्याही कवितांमधनं तुम्ही नात्यांवर इतकं सुंदर व्यक्त झालेले आहात, तर मला असं वाटतं तुमच्या काही प्रातिनिधिक कविता आम्हाला आता ऐकायला आवडतील. प्रतिभा. नक्कीच. मितीग्रुप प्रस्तुत साहित्य रंगामध्ये आपण मला बोलवलं त्याबद्दल सुरुवातीलाच आनंद व्यक्त करते. खरं तर राजकारणात सक्रिय असूनही ज्या संवेदनशीलतेने आणि ज्या सजगतेने नीलमताई या कार्यक्रमात सहभाग नोंदवतात आणि माझी ओळखच त्यांनी करून दिली, याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय स्वतःचाच. आणि उत्तराताई मोने उत्तम निवेदक आहेतच, परंतु समाजभान राखत त्या मानवतेच्या पुरस्कृत्या आहेत, याच्याबद्दलही मी आनंद व्यक्त करते. या दोघींसोबत आज सुहास सर माझ्या कविता ऐकायला समोर आहेत, तर मला असं वाटतं मी कवितेकडे वळते. पहिली कविता मी आपल्याला ऐकवते. अस्तित्व. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. तिला माहीत असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. तिलाच माहीत असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही ती शोधताना, ती लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना, ती लावताना. आणि मेणबत्तीच्या प्रकाशात संपूर्ण घर उजळून जातं. मेणबत्तीच्या प्रकाशात संपूर्ण घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. अंधार पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. अंधार पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. मी माझ्या दुसऱ्या कवितेकडे वळते. कवितेचं नाव आहे शब्दबळ. खरं तर एक मध्यमवयीन स्त्री असते, जिची मुलं मोठी झालेली असतात आणि तिला फार त्यांच्यासाठी काही करावं लागत नाही. आणि तिचा जो नवरा असतो तो कुठेतरी व्यवसायात किंवा आपल्या कामात खूप गुंतलेला असतो. पालकांची पण जबाबदारी खूपदा कमी झालेली असते. आणि अशा वेळेस त्या स्त्रीच्या मनात येणारे जे भाव आहेत ते या कवितेतून व्यक्त केलेले आहे, की दिस रेटण्या लागते आपुलेच पाठबळ. दिस रेटण्या लागते आपुलेच पाठबळ. हात पाठीचा जाताच सुरू होते घरंगळ. हात पाठीचा जाताच सुरू होते घरंगळ. असा किती टिकणार, असा किती टिकणार फुल वेडा हा मोसम. असा किती टिकणार फुल वेडा हा मोसम.
येता ऋतू नवा दारी, छळे जुना दरवळ. येता ऋतू नवा दारी, छळे जुना दरवळ. असो नसो अस्तित्व हे, कुणा त्याचे असे काय? असो नसो अस्तित्व हे, कुणा त्याचे असे काय? ज्याचे जळे त्यास कळे, अशी जीव घेणी कळ. अशी जीव घेणी कळ. नाही राहिला आताशा, नाही राहिला आताशा, जुना वाहणारा ओढा. नाही राहिला आताशा, जुना वाहणारा ओढा. निशब्दशी ऐकते मी, आतली ही खळखळ. निशब्दशी ऐकते मी, आतली ही खळखळ. रात्री रात्री दुभंगी शांतता, रात्री दुभंगी शांतता, वाटे थांबली ही नदी. रात्री दुभंगी शांतता, वाटे थांबली ही नदी. कुस बदलता कळे, वय सरे भळभळ. वय सरे भळभळ. वारा वाहेच झाडातून, वारा वाहे झाडातून, परिचित सळसळ. वारा वाहे झाडातून, परिचित सळसळ. पान गळताना येते, शाईतून शब्द कळ. पान गळताना येते, शाईतून शब्द कळ. शाईतून शब्द कळ. आणखी एक कविता ऐकवते, ज्याचं शीर्षक आहे स्वयंपाकघर. आणि निलमताई, मी तुम्हाला मुद्दाम सांगते की बरेच कवी असं म्हणतात की कुठेतरी शांत रम्य ठिकाणी आपल्याला कविता लिहायला आवडतं किंवा काय. परंतु मला असं वाटतं की आम्ही स्त्रिया कसं घरामध्ये कविता लिहितो की घरात शिट्या वाजत होत्या कुकरच्या, सासरे कुठची पूजा करत होते, मुलगी टीव्ही पाहत होती आणि नवरा मोबाईलवर जोराजोराने बोलत होता आणि त्यावेळेस ही कविता जन्माला आली. तर कविता अशी आहे, स्वयंपाकघर. किती विलक्षण समज येते बाईच्या जातीला काही वर्षांनी. किती विलक्षण समज येते बाईच्या जातीला कित्येक वर्षांनी, की स्वयंपाकघरात जागा ठेवावी लागते उंदीर, झुरळ आणि पालींसाठी सुद्धा. नाहीतर नाहीतर ते घरभर वावरतात आगंतुक नातेवाईकांसारखे. ते घरभर वावरतात आगंतुक नातेवाईकांसारखे. स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप पाखडायचं, धान्य पाखडायचं, कारण तेवढीच तिथे जागा असते. स्वयंपाकघरात फ्रीज मागे उभं करून ठेवावं लागतं एक सूप. आपल्याला फार आवश्यकता नसली तरी शेजाऱ्यांना देता घेता येतं अधूनमधून. आपल्याला फार आवश्यकता नसली तरी शेजाऱ्यांना देता घेता येतं अधूनमधून. त्या निमित्ताने देवघेव चालू राहते. आजकालच्या टीव्ही मालिकांच्या जमान्यात तसं आपसात पाखडण्यासारखं शेजारणींमध्ये काहीही नसतं. आपसात पाखडण्यासारखं शेजारणींमध्ये काहीही नसतं. स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात पाचही तत्व म्हणजे अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. ही 5 तत्व फक्त स्वयंपाकघरात असतात, बाकी कोणत्याही रूम मध्ये नसतात. स्वयंपाकघरात 5ही तत्व म्हणजे अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश एकमेकांच्या संगतीनं गुण्यागोविंदानं एकत्र नांदतात. एकमेकांच्या संगतीनं गुण्यागोविंदानं एकत्र नांदतात. त्याच घरातील 4 माणसं एकत्र नांदत नसतील तरीही, त्याच घरातील 4 माणसं एकत्र नांदत नसतील तरीही. स्वयंपाकघर स्वयंपाकघर स्वयंपाकघरात वाऱ्यावर असतात कांदा, बटाटा आणि लसूण. स्वयंपाकघरात वाऱ्यावर असतात कांदा, बटाटा आणि लसूण. बाकी
बाकी सगळ्या भाज्या निवांत थंडाव्यात फ्रीजमध्ये. बाकी सगळ्या भाज्या निवांत थंडाव्यात फ्रीजमध्ये. तसं सगळ्यांनाच वर्तमानपत्रात तसं सगळ्यांनाच वर्तमानाचे चटके बसणार असतात. तसं सगळ्यांनाच वर्तमानाचे चटके बसणार असतात. फक्त ज्याची त्याची वेळ यावी लागते. फक्त ज्याची त्याची वेळ यावी लागते. स्वयंपाकघरात आधुनिक मशीन बरोबर बाई बनवत राहते पिझ्झा, बर्गर, चायनीज डिशेस. स्वयंपाकघरात आधुनिक मशीन बरोबर बाई बनवत राहते काही बाई. आजकाल आजकाल घरातल्यांच्या भवितव्यापेक्षा तिला वर्तमान महत्वाचा वाटतो. तिला वर्तमान महत्वाचा वाटतो. आणि सरतेशेवटी की स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस. शांतपणे जळत असतो गॅस. म्हणजे बाकीच्या सगळ्या मशीन ज्या स्वयंपाकघरात आहेत त्या खूप आवाज करतात. फक्त गॅसचा आवाज येत नाही. स्वयंपाकघरात शांतपणे जळत असतो गॅस. पण त्याच्या सिलेंडरचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही. तिथेच वावरणाऱ्या गृहिणीसारखा. पण त्याच्या सिलेंडरचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही. तिथेच वावरणाऱ्या गृहिणीसारखा. काहीही शिजवताना शिजत असतं तिच्या मनात खूप काही. काहीही शिजवताना शिजत असतं तिच्या मनात खूप काही. जे पानात पडतच असं नाही. जे पानात पडतच असं नाही. धन्यवाद. वा, प्रतिभाताई, खरं तर स्वयंपाकघराचं रूपक घेऊन तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय की बाईच्या मनात काय आहे तिथपासून ते खरं तर वेगवेगळ्या पदार्थांमधनं, स्वयंपाकघरातनं, पेटणाऱ्या गॅसमधनं आणि सिलेंडरच्या होणाऱ्या स्फोटमधून खरंच बाईचं एक वेगळं रूप, वेगळं स्वरूप तुमच्या त्या प्रत्येक ओळीमध्ये जाणवत होतं. पण याच स्वयंपाकघरात बनतो तो सगळ्यांच्या आवडीचा चहा. आणि चहा प्रेमी मंडळी जी असतात ना त्यांना चहा म्हटल्यानंतर नुसतं चहा या शब्दाचा जो दुसरा अर्थ आहे चहा करणे साहित्याच्या बाबतीत असं आहे ना की ती चहा होत राहतो. पण मला असं वाटतं असाच एक अमृततुल्य चहा सुहासजींना वेगळ्या दृष्टिकोनातनं मांडायचा आहे. तर आपण सुहासजींकडे वळूया आणि सुहासजी तुमचा अमृततुल्य चहा आमच्यासाठीही घेऊन या. बघूया कसा लागतो तो. हा चहा पुण्यातला आहे बरं का, अमृत तुल्य. आता पुण्यात चहाला अमृत तुल्य असं का म्हणतात किंवा संबोधितात ते मला अजिबात ठाऊक नाही. परंतु कोणत्याही हॉटेलात गेलात आणि नुसतं चहा म्हटलं, चहा दे, की तुच्छतेने तुमच्याकडे बघतात आणि कपाळावर आठी घालत चहाचा कप तुमच्या पुढ्यात आदळतात. पण नुसतं एक सप अमृततुल्य आण बरं का असं म्हटलं की मात्र अगदी प्रसन्न वदनाने आणि आदबशीरपणे चहाचा कप पुढ्यात ठेवतात. तर दोघांचंही बिल सारखंच असतं बरं का. अशाच एका अमृततुल्य चहाच्या हॉटेलात गेलो होतो. कोपऱ्यावरचं मोक्याचं ठिकाण गाठून एक छोटीशी टपरी टाकलेली होती. पण तिला टपरी कोण म्हणेल पुण्यात? पुण्याच्या भाषेत ते चहा पान गृह होते. तिथल्या डुगडुगणाऱ्या टेबलासमोरच्या लाकडी वाकड्यावर बसत चहाची ऑर्डर दिली. चहा साधा की अमृततुल्य? हॉटेलवाल्यानं विचारलं. त्यावेळी मला ही अमृततुल्यची भानगड खरंच ठाऊक नव्हती. मी सावधपणे दोन्ही प्रकारचा एक एक चहा आण अशी ऑर्डर दिली. चहाचे 2 कप पुढ्यात आले. एक खुरा पत्तीचा चहा होता, चहाच्या पावडरचा, आणि दुसऱ्या कपामध्ये दुधात घोटवलेला वेलची, जायफळ यांनी युक्त असा घट्ट असा अमृततुल्य चहा होता. हा घट्ट चहा मला चक्क बासुंदीप्रमाणे लागला.
चहाच्या पत्तीचा तर त्यात पत्ताच नव्हता. माझ्या घशाखाली तो गोड चहा उतरेना. मसाला कुटून पातेल्यात दांडा हलवून केलेलं तर अमृततुल्य माझ्या मनात तर पार उतरलं. पुन्हा या हॉटेलात अमृततुल्य प्यायला यायचं नाही असं ठरवून मी हॉटेलचं नाव काय असं विचारलं. व बाहेरचा बोर्ड वाचा. तो म्हणाला, चर्र चहा सेंटर. माझ्या हृदयात एकदम चर्र झालं हो. माणसं चहा फुर्र करून गरम पितात ना, गरम चहा नाही, चर्र करत पितात. तो म्हणाला, भाजलं पाहिजे तोंड. मी म्हटलं फुर्र करत पितात आणि मग जास्त न म्हणता तिथून पुढे सटकलो. खरं तर चहाचे चाहते पुण्यात भरपूर, म्हणून चहाचे विविध प्रकार तिथे मिळतात. हे चहारूपी अमृत प्राशन करण्याच्या जीवावर ही चहाची दुकानं चाललेली असतात, चहाची दुकानं चाललेली असतात. चहा कपातून की ग्लासातून यावरही त्या टपरीचा दर्जा अवलंबून असतो बरं का. म्हणजे छोटा गाडीवाला चहा कळकट छोट्या ग्लासातून देणार, तर कोपऱ्यावर दुकान मांडून गॅसवर चहाचं आदण ठेवून त्या वासानं गिरायकाला आकर्षित करणारा चहावाला गोल पांढऱ्या छोट्या कपातूनच चहा देतो. काही दर्दी गिरायक स्टीलच्या ग्लासातून गरमागरम चहा मागवतात, त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं बरं का. काही हॉटेलातून स्टीलचा पेला आणि वाटी यातूनच चहा मिळतो. तो पितानाही आमचे हाल होतात, पण काही जण स्टीलच्या त्या गरमागरम हात भाजत असलेल्या ग्लासातून चहाचे घुटके घेतात, तेव्हा त्या गरम चहा पिण्याच्या जिभेचं मला कौतुक वाटतं. अहो काय सांगू, एकदा पुण्यात स्ट्रॉ न चहा पिणारा माणूस पाहिला आणि न राहून मी त्याला विचारलं, का रे बाबा स्ट्रॉ न चहा पितो? तो म्हटलं, गरम चहामुळे ओठ भाजलेत म्हणून सध्या स्ट्रॉनच चहा प्यावा लागत आहे. खरं तर हे चहा एक मित्रांशी गप्पा मारण्याचं एक पेय आहे. ते हळूहळूच प्यायला हवं. पण पुणेकरांची ते हॉटेलमध्ये गेल्यावर एक बोर्ड असतो, येथे जास्त वेळ बसू नये. या बोर्डामुळे तो चहा अगदी बेचव होऊन जातो. किंवा डुगडुगणारे टेबल हलवू नये असा बोर्ड वाटला की आपण तिथून मागेच परत 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 फिरतो. चहाला जाणारे कामगार, चाय म्हणतात त्याला, किंवा कार्यालयीन कर्मचारी सुद्धा हॉटेलात बसून गप्पा मारताना फारसे दृष्टीस पडत नाहीत पुण्यात. भराभर कपात चहा ओतायचा, फुर्र करत प्यायचा आणि पुन्हा कामावर पळायचा हा तिथला रिवाज. काही जण तर चक्क बिलाचे पैसे आधीच देऊन ठेवतात, म्हणजे मग वेळ जायला नको, चहा संपल्यावर लगेच पळून जायला मिळालं पाहिजे. खरं सांगायचं तर पुण्यातल्या चहावाल्याकडे थोडं थांबणं हेच अधिक आनंददायी असतं. चहावाल्याची ती सुरेख पितळी किटली, वेगवेगळ्या आकाराची चकचकीत पातेली, चहा करण्याची आणि गाळण्याची सुरेख पद्धत, त्याच्या लयबद्ध हालचाली याचं निरीक्षण करत चहाचा सुगंध क्षणभर, मनभर आणि मनभर भरून घेत काही वेळ तिथे थांबलं की तो आनंद वेगळाच. खऱ्या चहाचा आस्वाद घ्यावा तो अशाच प्रकारे. पण तिथे येणाऱ्या गिरायकांचे नमुने वेगवेगळे बरं का. त्याच्याशी असणारं चहावाल्याचं वर्तन हे सुद्धा तितकंच नमुनेदार असतं आणि पाहण्याजोगं असतं, शिकण्याजोगं असतं. ठराविक गिराईक ठराविक वेळेला चहाला येणारच हे त्या चहावाल्याला अनुभवातून ठाऊक असतं. त्या गिरायकांना अत्यंत आदबशीरपणे ताबडतोब चहा सर्व केला जातो. आजूबाजूच्या कार्यालयांशी चहावाल्याची बांधिलकी असते. त्यासाठी एक पोऱ्या तातडीने किटली घेऊन इकडे तिकडे धावत असते. मी कुणाच्या कपभर चहाचा ओशाळा नाही असं छातीठोकपणे म्हणणारा एखादा क्लार्क उधारीवर चहा मागवतो किंवा तो बिल देईल नंतर देईल असं सांगतो, तेव्हा चहावाल्याची पंचायत होते थोडीफार. पण हसतमुखानं तो पैशाची वसुली कशी करावी याचे सगळे मार्ग त्याला ठाऊक असतात, म्हणून तो तेही स्वीकारतो, कारण ते नेहमीचे गिरायक असतात. पुण्यात अनेक ठिकाणी नाक्या नाक्यावर असे नावाजलेले चहावाले आहेत. एकदा SP कॉलेज समोरच्या बोळात एका चहावाल्याकडे अमृततुल्य प्यायला बसलो. सहज म्हणून चहावाल्याला विचारलं, काय हो, पुण्यात चहाला अमृततुल्य असं का म्हणतात?
पुणेकरच तो माझ्याकडे निरखून बघत म्हणाला, तुम्ही कोकणातले का? म्हटलं हो. तरीच काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही मला सांगा, तुम्ही कोकम सरबत पिता? म्हटलं हो पितो की. मग तुमच्याकडे कोकम सरबताला कोकणात अमृत कोकण असं का म्हणतात बरं? त्याचा हा प्रश्न बिनतोड होता. मी गडबडलो. अहो त्याची चव अमृतासारखी असते वगैरे वगैरे असं काहीतरी पुटपुटायला लागलो. मग अमृताची चव घेतली का तुम्ही? नाही ना? मग आमच्या चहाची घ्या. आमचा चहा हा अमृत तुल्य असतो. तो चहाबाज उत्तरला, आणि सॉरी, तुमच्या तुमच्यासारखं पुणेरी शहाणपण माझ्याकडे नाही असं म्हणत मी अमृततुल्य अमृततुल्य असं म्हणत तिथून सटक. धन्यवाद. बापरे. चांगलंच उत्तर दिलं त्यांनी कोकणातल्या माणसाला. म्हणजे इतकं सुंदर. खरं तर आजूबाजूला घडणारी गोष्ट आहे, पण लक्षात येत नाही आपल्या तुम्ही जे टिपलंय. हा नीलमताई. नाही, नाही. नाही, नाही. पुण्यातली मी मूळची पुण्यातली नाहीये. पण हळूहळू आता 30-40 वर्ष पुण्यात राहिल्यामुळे बाहेरच्या माणसांना काय वाटतं पुण्याबद्दल, एक वेगळं आकर्षण आणि त्याचबरोबर एक त्यातलं वैशिष्ट्य, हे सगळं दोन्ही ज्याला आपण म्हणू की दोघांनाही आवडणारी गोष्ट असते ती, जी आहे ती. आणि पुणेकरांवर परिणाम होत नाही काय बरं का, 12% काही म्हटलं तरी त्याचा. पण त्यांचं बिनतोड उत्तर पुढे मला फार आवडलं. म्हणजे कोकम खरं आहे. सरबत तुम्ही पिता आणि त्याला तुम्ही अमृत कोकम कसं म्हणता मग? ताबडतोब तरी उत्तर सडेतोड प्रत्युत्तर उत्तर. टाकत असतं. काहीच कोणी सांगायची गरज ठीक लागत असतं. नाही, काही नाही. अगदी ताबडतोब ती ते त्यांना तो व्यवहार आतुरता आणि उत्स्फूर्तता असते सगळी. चला पुणेकरांच्या पुढे हां. डोक्यातून तसं उत्तर लगेच बाहेर पडतं. खरंच आहे. आणि म्हणूनच आहे, म्हणजे हे वेगवेगळे अनुभव असतात, ज्या अनुभवांना तुम्ही शब्दबद्ध केलेले आहेत. प्रतिभाताई, अशाच काही वेगळ्या अनुभवांच्या तुमच्याही कविता पुन्हा एकदा ऐकायच्या आहेत, त्या ऐकूया. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे, इतकं पुरेसं आहे. नाही मांडले प्रदर्शन पुस्तकांचे, नाही मांडले प्रदर्शन पुस्तकांचे बोलण्यात व मागे, तरी जाणवले पुस्तकांचे अस्तित्व आल्या गेल्या प्रत्येकाला माझ्या तगमगीतून. नाही मांडले घरात प्रदर्शन पुस्तकांचे बोलण्यात व मागे, तरी जाणवले पुस्तकांचे अस्तित्व आल्या गेल्या प्रत्येकाला माझ्या तगमगीतून. नाही काढले फोटो, नाही काढले फोटो कोणत्याही भारावल्या क्षणी दिग्गजांबरोबर. नाही काढले फोटो कोणत्याही भारावल्या क्षणी दिग्गजांबरोबर, तरी दिसले साऱ्यांना चेहऱ्यावरचे आर्जव केवळ शब्दांतून, केवळ शब्दातून. नाही रचले शब्दांचे इमले मंचावर मंचाखाली, नाही रचले शब्दांचे इमले मंचावर मंचाखाली, तरी जाणवली रसिकांना माझी अंतस्थ लय माझ्या रचनांमधून. तरी जाणवली रसिकांना माझी अंतस्थ लय माझ्या रचनांमधून. नाही पुढे केले मी माझ्या असहाय्यतेचे पुरावे माझ्या कवितेच्या ओळीतून. नाही पुढे केले मी माझ्या असहाय्यतेचे पुरावे माझ्या कवितेच्या ओळीतून, तरी अनोळख्यांनी ओळखले मला, तरी अनोळख्यांनी ओळखले मला जगण्यासाठी धडपडणारी एक जिवंत पेशी आहे मी. माणूस म्हणून घेण्यासाठी, माणूस म्हणून घेण्यासाठी मला वाटतं माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे, माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे. दुसरी कविता ऐकवते, खिडक्या आणि पडदे. मुलीनं सांगितलं, खिडकी उघडायची नाही घराची. मुलीनं सांगितलं, खिडकी उघडायची नाही घराची,
जराही सरकवायचे नाहीत पडदे. मुलीनं सांगितलं, खिडकी उघडायची नाही घराची, जराही सरकवायचे नाहीत पडदे. तळमजल्यावरचं घर विकून टोलेगंज इमारतीत घेतले हे घर मोठी झेप घेऊन. तळमजल्यावरचं घर विकून टोलेगंज इमारतीत घेतलं हे घर मोठी झेप घेऊन. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खूप नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून. आणि आता दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे. आता दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे आणि एअर कंडिशन चालू. पापण्यांचे पडदे उघडतात अनेक खिडक्या तिच्या एकामागून एक लॅपटॉपच्या. पापण्यांचे पडदे उघडतात अनेक खिडक्या एकामागून एक तिच्या लॅपटॉपच्या. आणि मग चालत राहतो तिचा आभासी जगताशी संवाद. अशा वेळेस मी मात्र टाळते वास्तवातील वाद आणि संवाद. अशा वेळेस मात्र मी टाळते आपसातील वाद आणि संवाद. किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी. किती सहजपणे तिने तोडून टाकले संबंध निसर्गाशी आणि आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा. आणि आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा गुदमरून टाकते एक जाणीव. की मुलीमध्ये माझंच रक्त वाहत असतं. माझ्या मुलीमध्ये माझंच रक्त वाहत असतं. आणि तरीही मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये कोणालाही न दिसणारे, कोणालाही न जाणवणारे, कोणालाही न दिसणारे, कोणालाही न जाणवणारे. थोड्या 2 गंभीर कवितांनंतर एक गझल घेते, हलकी फुलकी. शीर्षक आहे मी न मागता. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. लिहिता गजला कळते मजला पुन्हा पुन्हा की. लिहिता गजला कळते मजला पुन्हा पुन्हा की. लेखनीस या तव प्रेमाचे देणे आहे. लेखनीस या तव प्रेमाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. नको कोसणे गतकाळाला सदा सर्वदा. नको कोसणे गतकाळाला सदा सर्वदा. किती शुभंकर या काळाचे देणे आहे. किती शुभंकर या काळाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. जरा असू दे आपसातले रुसवे फुगवे. जरा असू दे आपसातले रुसवे फुगवे. गोड गुलाबी हे नात्याचे देणे आहे. गोड गुलाबी हे नात्याचे देणे आहे. आणि कशास चिंता श्रावणातही पानगळीची. कशास चिंता श्रावणातही पानगळीची. पानफुटीचे आनंदाचे देणे आहे. पानफुटीचे आनंदाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. आणि शेवटचा शेर की तू नसताही फुले शहारा अंग भरूनी. तू नसताही फुले शहारा अंग भरूनी.
ऋतुबहराच्या त्या स्पर्शाचे देणे आहे. ऋतुबहराच्या त्या स्पर्शाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. धन्यवाद. वा, प्रतिभाताई, खरं तर आयुष्याचं इतकं सुंदर देणं तुम्ही सांगितलंय आणि सगळ्याच कवितांमधनं तो आशय, एक काहीतरी सांगण्याची उर्मी ही सातत्याने तुमच्या सगळ्या कवितांमधनं जाणवते आणि तुमच्या दोघांच्याही लेखनातनं ते विषय हाताळले गेलेत. नीलमताई, आज काय सांगाल या दोघांच्याही लेखनाबद्दल? सुहास बारटक्के यांनी तिची किंमत ही जी कथा निवडली ती त्यांना 100% खात्री होती की आपल्याला दोघींना आणि प्रतिभाला आवडणार. त्यामुळे त्यांनी आधीच ती नेमकी हेरली एक अभ्यासक असल्यामुळे. आणि हे खरं आहे की आपल्या घरातली व्यक्ती आजारी पडणं हे एक चिंतेचं कारण असतंच. पण त्याचबरोबर घरातली स्त्री आजारी पडणं याचे वेगळे परिणाम असतात. घरातला पुरुष आजारी पडला तरी ती वाटणारी काळजी, पण घरगाडा जो असतो तो चालू राहतो सगळा जो आहे तो. आणि एक आपलं निरीक्षण पण आहे बऱ्याच जणांचं, बऱ्याच जणांनी लिहिलेलं पण आहे, की ज्यावेळेला जाणीव होते तर किंमत, शेवटचं वाक्य सुंदरच आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. सर्वमान्यच आहे, की आजारीच पडायला पाहिजे का किंमत कळण्यासाठी म्हणून. पण हे खरं आहे, की एरवी प्रसूतीचा आजारपण हॉस्पिटलमधलं किंवा मग वय थोडं झाल्यावरती संसार केल्यावरचं हॉस्पिटलला जाणं, या 2 गोष्टीत खूप फरक पडतो. आणि मला असं वाटतं, की आपली कुटुंब हळू-हळू चौकोनी चेहऱ्याच्या कुटुंबांवरून आता दोघांचीच कुटुंब झाली आहेत. एका रेषेची कुटुंब, पती-पत्नी दोघं जण. बहुतेक ठिकाणी अगदी वार्धक्य बरोबर. असतात. आणि मग अशा वेळेला त्यातला एक बिंदू गेला, की दुसरा बिंदू जो आहे तो अधांतरीच राहून जातो आणि तात्पुरतं सुद्धा ती भावना येणं मनामध्ये, की समोरचा माणूस नाहीये आपला. तर ती जाणीव फार मनाला वेदना देणारी असते. आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनीच हा अनुभव घेतला, की घरात जरी आयसोलेशनमध्ये एक व्यक्ती असली, तरी सुद्धा आपल्याला सातत्याने त्यांचं अस्तित्व जाणवत राहतं आणि अनेक काळ जाणवतं. परंतु मला असं वाटतं, की परावलंबी एवढं कोणी असावं का एकमेकाच्या वरती? हा एक खरा प्रश्न आहे. आणि त्याच्यात वयोमान परतवे पण बऱ्याच वेळा विस्मरण पण व्हायला लागतं आणि एकमेकाला आपण विचारायला लागतो, बहिणी-बहिणी, आई-वडील, मुलगा, माझी ही वस्तू पाहिली का? ती वस्तू पाहिली का? आणि त्या दृष्टीने तिची किंमत ही कविता अगदी, तिची किंमत ही कथा ही अगदी प्रत्येकाला आपली वाटेल अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलंय. दुसरं त्याचं सामर्थ्य असं आहे, की नेहमीच्या प्रसंगातून एक पुढचं चिंतन लेखक करतात आणि त्या दृष्टीने अमृत तुल्यच्यामध्ये त्यांनी चांगली पुणेकरांची ऐशी का तैशी करून टाकली एका बाजूला. चहावरून अमृत तुल्य वगैरे त्यावरून. पण शेवटी असे की प्रत्येक शहरात एक सांस्कृतिक जीवन असतं आणि त्यामुळे कोकणातून येणाऱ्या लोकांना, मराठवाड्यातून येणाऱ्या व्यक्तीला पुणं हे वेगळंच वाटतं, तरी ते पुण्यात पुणं असतं आणि तेही हळू-हळू पुण्याच्या काही त्यांना गोष्टी आवडतात. मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की अमृत तुल्यच्या बरोबर काही वेगवेगळ्या प्रकारची चहाची सुद्धा स्पर्धा सुरू झाली. आणि मग त्या चहामध्ये बरोबर. काही ठिकाणी झालं की चुकीच्या गोष्टी सापडल्या. त्याबरोबर ते चहावाले बाकीचे म्हणाले, "बघा आम्ही सांगत होतो, आमचं बरोबर आहे म्हणून." पण दुसरं माझं एक निरीक्षण आहे राजकारणात असल्यामुळे, हे अमृततुल्य चहा जे विकणारे आहेत ना, ते एक कम्युनिटी आहे राजस्थानमधली जी आहे ती. आणि ते जवळ-जवळ साधारण हजारो कुटुंब असतील फार तर. आणि ते वंशपरंपरेने ते अमृततुल्यची रेसिपी चालवतात ती जी आहे ती. अच्छा. आणि त्यामुळे अच्छा. त्याच्यात एखादा मुलगा चहाच्या त्या दुकानावरती त्या कम्युनिटीतला असतो, की त्याला ते अमृततुल्यची बासुंदीसारखी पद्धत माहिती असते. आणि मध्यंतरी त्यांनी एक समाजाने त्या मेळावा पण घेतला होता त्या चहा करणारे लोक. आणि मग त्यांनी अरे सांगितलं की वा. आम्हीच तिथे चहा करणारे लोक आहोत पुण्यामधले असं. आणि हम्म. त्यांचे तो कार्यक्रम मराठीच आहेत, ते आता राजस्थानी लोक इकडे आलेले आहेत. पण तो आता ते बाहेरचे लोक येऊन हळूहळू पुण्यासारखेच होतात ते, त्याप्रमाणे ते आता पुण्याच्या चहात मुरलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या मात्र उत्तर जो दिला माणूस त्यांनी मात्र फार समयसूचक उत्तर दिलेलं आहे, की अमृत कोकम म्हणता तुम्ही, म्हणजे तेही त्याला माहिती आहे. तर त्या दृष्टीने सूक्ष्म निरीक्षण फार सुंदर आहे बाळटक्के तुमचं, की तुम्ही प्रत्येक ठिकाणी ती चहाची किटली, चहाचं चव, स्वाद, रूप, रंग, विक्रेता कसा बोलतो, विक्रेते बाकीच्यांशी कसे वागतात, हे अगदी छान निरीक्षण केलेलं आहे. आणि जे निरीक्षण करायला बऱ्याच वेळेला इतरांना वेळ नसतो, अशाला बिल टाळणारा माणूस, स्ट्रॉनी चहा पिणारा माणूस, असे खूप. मला असं वाटतं की चहाचं मध्यंतरी वर्ष साजरं झालं. दिवाळीला एक थीम चहाई होती.
त्याचबरोबर चहा का कॉफी हे जरी अगदी महायुद्ध चालू असलं तरी सुद्धा बरेच लोक चहा पण पितात आणि कॉफी पण पितात, असंही करतात. आणि काही जण चहाचे म्हणजे चहाचे असतात, काही कॉफी म्हणजे कॉफीचे असतात. आणि काही ते डॉक्टर, मी माझ्या नुकतंच बहिणीला सांगत होते की एक फार मोठे योगतज्ञ आहेत, त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट तुम्ही आयुष्यातली बंद करा योगा सांगताना, की ते म्हणजे चहा बंद करा. त्यावर हम्म. मला इतका संताप अनावर झाला, मी म्हटलं ह्यांचा योग बंद करावा का आपण म्हणजे सामान्य लोकांना अगदी त्या बरोबर. गोष्टीमध्ये थोडासा आनंद मिळतोय. आई तर गं. ठीक आहे, ऑफकोर्स असा 10-10 वेळा चहा पिऊ नये वगैरे इथपर्यंत ठीक आहे. दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा माफक चहा पिणारे जे लोकं आहेत, त्यांच्या तो आनंदाचा क्षण नष्ट करायचा आरोग्याच्या नावाने, हे काही मला काही योग्य वाटलं नाही. तसं म्हटलं तर मग आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी असतात. पण त्यामुळे चहा जर का बंद झाला तर माणूस रागवतो. आणि चहा करता चर्चेमध्ये आपण बघतो की फूड डिप्लोमसी मध्ये चहा कॉफीला बोलावणं, तर ते खरंय. मुख्यमंत्री जेव्हा चहापानाला बोलवतात बरं का, तर त्यावेळेला तो चहा पित नाहीत विरोधक. तो चहा किती आवडला असला तरी. काही वेळेला मग ते चहा पितात जाऊन अमृततुल्य नसला तरी. अशी चहाची बरोबर. किती महती आहे. आणि तुम्ही वाह! अगदी सूक्ष्म आणि सामर्थ्यवान पद्धतीने ती शब्दामध्ये व्यक्त करून पकडलेली आहे. त्याच्याबद्दल तू अजून काही वाचलं पाहिजे तुमचं असं वाटलं सगळं वाचल्यावरती. आणि बांधावरच्या संमेलनाबद्दलही शेवटी सांगा तुम्ही. प्रतिभा, तुमचं मला एक वैशिष्ट्य वाटलं प्रतिभाच्या शब्दांचं, की ती कविता जी आहे ती खूप शब्दबंबाळ नाहीये. फार हं. थोड्या शब्दांमध्ये त्या खूप जास्त त्याचं चिंतन करून ते शब्द त्यांनी अगदी जाणीवपूर्वक एक-एक शब्द प्रत्येक कवितेचा पाहिला ना, तर त्या कवितेच्या शब्दाला पण खूप अर्थ आहे प्रत्येक ठिकाणी. आणि त्यामुळे ही जी कविता आहे त्याच्यामध्ये मला विंदांची आठवण आली अर्थातच त्याच्यामध्ये, की वाह! ती कामाच्या मध्ये कर कर करा मरमर मरा या कवितेमध्ये जसं एक सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आणि असे सुक्त परत त्यांनी सांगितलेली आहे त्या कवितेमध्ये. आणि त्याच्यामध्ये ती यज्ञ करत असते घरामधला, हे त्यांनी ओळखलं. म्हणजे फार थोड्या कवींनी हे ओळखलं असेल तिथून. आणि ते मला असं वाटतं की तो धागा स्त्रीच्या कामाचा, स्त्रीच्या जाणीवांचा, स्त्रीच्या भावनांचा तो फार पूर्ण पद्धतीने व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरं मला असं वाटतं, की त्याच्यातलं निरीक्षणांच्या बरोबर शेवटी जे म्हटलेलं आहे, की काही शिजवताना, शिजत असताना तिच्या मनात खूप काही जे पाण्यात पडतं तसं नाही. बरोबर आहे. हं. आपल्यापैकी प्रत्येक घरांच्या मध्ये एक पद्धत होती पूर्वी, आता थोडी बदलतीये. ते म्हणजे जेवताना भलत्या गोष्टीवर चर्चा करायचीच नाही, दुसऱ्या गोष्टीवरती. हसत-खेळत वातावरण असलं पाहिजे. तसं ते जेवताना काय बोलायचं आणि काय नाही. माझ्या सासरी म्हणजे विंदा करंदीकरांकडे एक नियम होता, की जेवणाच्या वरती कुठली कॉमेंट्री करायची नाही प्रतिकूल अशी. हे असं का केलं, ते तसं का केलं. सगळ्यांनी हसत खेळतच जेवलं पाहिजे आणि जे जेवण केलंय त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. हा पहिला संस्कार केलेला होता. आणि त्याच्यामुळे हे जे स्त्रीचं करणं असतं त्याच्यात ते मिसेस म्हणून फिल्ममध्ये पण त्यांनी व्यवस्थित खूप हो, दाखवलेलं हो. आहे, की तिचं करणंच संपत नाही. ती शिकंजी करते तर ती सांगतात, की नाही हं, ती हं. अशी नाही, त्याची तशी रेसिपी असते. बिर्याणी करतात तर ती तशी रेसिपी असते. आणि म्हणून एका अर्थाने ते जगाचा गाडा चालवण्यासाठीचं अगदी एक अंतहीन काम आहे. जसं सातत्याने मुंग्या काम करत असतात, तसं घरामध्ये हे सगळं तिचं काम चालू असतं. दुसरं मला एक वाटलं, की वीज जाते त्याच्यानंतरची घरात वावरणारी स्त्री जी आहे, ते काडेपेटी मेणबत्तीमधून एक असं जाणवतं आपल्याला, की सगळं घर तिचं मित्र आहे. आणि त्या हं. घरामधलं प्रत्येक गोष्ट तिच्याशी जोडली गेलेली कशी असते. आणि बाईचं अस्तित्व मात्र जाणवत नाही अंधार झाल्यावरही आणि उजेड झाल्यावरही. पण आजारी पडल्यावर जाणवतं. हे 12% तेवढं मान्य केलं त्याच्यामध्ये जे आहे ते. त्याच्यामुळे ही एक ती जाणीव असते. आणि त्याबरोबरच शेवटची गझल जी आहे ना, त्या खिडक्या आणि पडदे याच्यामध्ये मला एक फार छान वाटलं, की कोणी ऑनलाईन काम करत असला ना, तर आपल्यावर वेळ फार येत नाही, की घरातलं सारखं कोणी ऑनलाईन करतंय. पण ज्यांच्या घरात ऑनलाईनच काम असतं, त्यामुळे माझ्याही मुलीकडे परदेशी जाते, तर ते दोघंही ऑनलाईन काम करत असतात ज्या दिवशी, तर म्हटलं तर आनंद असतो, की आता हे घरात आहेत. पण त्या ठराविक जेवणाच्या वेळेमध्ये सुद्धा काहीतरी कॉल असतात आणि एक पूर्ण वेगळं जग असतं. म्हणजे हं. आवाज मोठ्याने नाही करायचे, त्यावेळेला दारं उघडायची नाहीत, फोन वाजले तर घ्यायचे नाहीत. कारण घर मोठं असलं तरी सुद्धा आवाज जातात सगळीकडे जात असताना. आणि त्यामध्ये एक एटिकेट्स आहेत सगळ्या मुलांवरती आणि ते सगळ्या जगामध्ये आहेत. हे ऑनलाईन कार्यक्रम करत असताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे याची खूप म्हणजे फॅमिली मेंबर ॲक्चुअली समोर मध्ये बोलता कामा नयेत. त्यांनी समोर दिसतेच आहे, तू बसलीच आहेस, तर ती कानात हेडफोन लावून ऐकत असते ना. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची संवेदनशीलता, जागरूकता पेरेंट्सना असतेच असं नाहीये. आणि अशा वेळेला आपली जी अपेक्षा असते, की बोलावं, चर्चा करावी,
भरभरून चर्चा करणं. तर हे नातं जे आहे ते असतं आई मुलींच्या मध्ये कायम. पण तरी सुद्धा मुलींच्या कामाची जी स्वरूप बदलले, त्या स्वरूपामुळे सुद्धा काही गोष्टींच्या मध्ये बदल झालेले आहेत. शनिवार रविवारीच बाहेर जाता येणार, बाहेरच्या दिवशी नाही जाता येणार कारण दिवसभर काम चालू असतं. घरात परत कामं करायला लागतात. तर त्या दृष्टिकोनातून मनाचे पडदे आम्हा दोघींमध्ये कोणालाही न दिसणारे. काही वेळेला मला असं वाटतं, की पडद्यांबरोबर जगणं शिकायला लागतं माणसाला. कारण लहानपणी असताना जे मुलीचा आडपडदा नसतो, ते हळू-हळू ती लहान असताना आपण काही आडपडदा ठेवलेला असतो. सगळ्या गोष्टी ती लहान म्हणून सांगितल्या नसतात तिला. त्यामुळे आई-मुलीचं नातं जे बदलत जातं, ते खूप प्रभावी पद्धतीने तुम्ही व्यक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि खिडक्या सगळ्या बंद करायच्या, लाईट लावायचे. हे तर भारतामध्ये सुद्धा सातत्याने आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये जीवनशैली बदलली आहे असं दिसतं त्याच्यामध्ये. त्याला एक कारण मला असंही वाटतं, की लांबून लोकं चित्रीकरण करतात घरांची दुर्बिणी लावून. असे सुद्धा प्रकार झालेले आहेत दुसऱ्यांच्या घरांमध्ये, बाल्कनीजमध्ये. किंवा मला तर कोणीतरी सांगितलं, अजून ते कळलं नाही, की बेडरूम्समधून किंवा काही काचही अशा असतात, की ज्याच्यातून पलीकडचं दिसू शकतं किंवा गॅझेट्स गुपचूप लावलेली असतात. ही जी आपली माणसं येतात जातात त्यांनी सहजगत्या एक फार मोठी व्यक्ती आहे त्यांच्याकडे टेबलला लिहायला पेन घेतलं एका माणसाने आणि पेन ठेवलं तर ते त्याच्यानंतर संपूर्ण डाटा लीक झालेला दिसला. त्याने पेनला एक छोटंसं काहीतरी पट्टी लावली होती त्याच्यामधून सगळा डाटा लीक झाला. त्यामुळे ही मुलांना जाणीव असल्याने सुद्धा एखादेच ते सांगत असतील प्रत्येक गोष्ट घाबरून जाऊ नये म्हणून. त्यामुळे त्यांचं जे जग आहे ना, तो फक्त पडदा जसा आहे तसं ते जगच वेगळं आहे. ते पडद्याच्या मागचं जे जग आहे ना किंवा त्यांनी जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बद्दल ती मुलं बोलत असतात लॅपटॉपवर, तर आपल्याला 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, 10 दिवस ऐकलं तरी काही कळणार नाही एक शब्द सुद्धा असं सगळं ती माहिती टेक्निकल सगळी जी असते, त्यातल्या पोझिशन्स वेगळ्या असतात, त्यातलं चर्चा वेगळी असते, ज्या प्रकारचं तंत्रज्ञान ते वापरत असतात आणि त्यामुळे खरंच पडदे आलेले आहेत आणि हीच आज आमची अपेक्षा होती, की जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती आणि उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवरती जे नवसाहित्य आलेलं आहे गेल्या 20-25 वर्षामध्ये, ते समोर येणं हा साहित्य रंगाचा एक हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगदी अप्रोप्रिएट किंवा अतिशय योग्य, नेमकं अशा प्रकारचं साहित्याचं दर्शन प्रतिभा सराफ तुमच्या सगळ्या कवितांमधून झालेले आणि गझल म्हटलं तर गझल वाचलीत फार बरं झालं. कारण मग आपला कार्यक्रम सगळ्यांना फार वृक्ष वाटला असता, की या सगळ्या मोठे असलेले लोकं फक्त असे काही बोलत आहेत. त्या दृष्टीने नवीन पिढीला आवडेल, तर कुठल्याही वयाच्या लोकांना आवडेल अशा प्रकारचं एक मोकळेपणाची "मी न मागता तारुण्याचे देणे आहे, भरभरून माझं आयुष्याचे देणे आहे." या सगळ्या गझलमध्ये सुद्धा एक माणूस सजीव होतो. आपण खूप प्रवास करत असलो, थकलो असलो आणि अशा वेळेला आपण गझल लावली प्रवासामध्ये, तर सगळं रात्री 2-2 तास, 3-3 तास प्रवास असा होतो, की त्या ट्रॅफिक जॅमचं काही त्रासाचंही काही वाटत नाही. त्यामुळे त्या गझलीचं एक सामर्थ्य आहे आणि ते तुम्ही बरोबर पकडलेलं आहे. तुमच्या पुस्तकं दोघांची अजून उदंड होत, लोकांनी तुम्हाला अधिक वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम व्यक्त करो. आपलंसं वाटेल साहित्य असं तुम्ही सिद्ध केलेलंच आहे. पण पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं, की बांधावरच्या माणसं जी आहेत, त्यांचा हळू-हळू प्रवास केंद्रस्थानाकडे व्हायला हरकत नाहीये. त्यामुळे बांधावरच्या माणसांनी फक्त बांधावरच संमेलनं घेत राहावी असं नाहीये. केंद्रस्थानी सुद्धा असणारी संमेलनांमध्ये त्यांचा अधिक मोठा सहभाग असला पाहिजे. आणि प्रतिभा सराफ तुम्ही तर साहित्य संमेलनांमध्ये कविता वाचन किंवा अनेक कार्यक्रमांच्या मध्ये भाग घेतलेला आहे. पण त्याच्याही पुढचं जागा ही आज माझं म्हणणं असं आहे, की नेहमीच्या प्रथितयश लेखकांच्या मध्येच तुम्ही आहात. तर काही वेळेला तुम्ही जे तुझ्या कवितेत ते लिहिलेलं आहेस बोलताना, की माझा इतकंच पुरेसं आहे. त्याच्यासाठी म्हणून मी स्टेजवरच्या खाली किंवा स्टेजच्या वरती काही विणलं नाही कुठली गोष्ट. तर तेच आजच्या जगातलं जे नेटवर्किंग नावाची गोष्ट करतात बरेचसे लोकं किंवा हे पण छान दिले असहायतेचे पुरावे. मी नाही पुढे गेले, मी माझ्या असहायतेचे पुरावे कवितेच्या ओळीतून. हे किती महत्वाचं आहे. तर कसं आहे दुःख हे नक्कीच लोकांना जागरूक करतं. पण काही वेळेला त्याची प्रत्येकाची काहीतरी असं कॅश क्रेडिट सिस्टीम केल्यासारखी होते आणि त्याची स्पर्धा सुरू होते. ती स्पर्धा फार भयंकर त्रासदायक वाटते आणि मग तिथे कुठेतरी दुःख ऐकण्याच्या ऐवजी समोरच्या माणसाचं मन बधीर होऊन जातं आणि मग तिथे संवाद संपतो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने तुम्ही जे लिहिलेलं आहे, की मी नाही शब्दे रचले नाही रचले शब्दांचे मले मंचावर मंचाखाली. खूप हम्म. महत्वाची होती. कारण मंचाखाली येऊन किंवा मंचावर वेगवेगळ्या प्रकारची लोकं वागणारी असतात ना, आजकाल बघतो आपण.
त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांवर टीका न करता जगायचंय म्हटलं, फक्त एक मी दोघांनाही सांगेन आणि उत्तराला शेवटी आज समारोप करत असताना, की लहानपणापासून एक आपल्यावरती संस्कार झालेला असतो, की आपण चांगलं असतं म्हणजे जग चांगलं असतं. तर साहित्याच्या क्षेत्रात पण तसं आहे असं मला नाही वाटत, की आपण चांगले असलो तरी वाईट वागणारे लोक असतात, कारण नसतात. आपली स्पर्धा करायची काही गरजच नाहीये. सगळं ते खुलं आहे. महासागरामधून नाव निघाल्यासारखी आहे. पण तरी खरंय. सुद्धा स्पर्धा करणारे लोक असतात, कारस्थानं करणारे लोक असतात. तो माणूस गाव सोडून गेलाय असं सांगणारे सुद्धा लोक असतात, तो गावात असतानाच. म्हणजे असे प्रकार दिसतात. दुसऱ्याची स्क्रिप्ट वाचायला म्हणून घेऊन गायब करून टाकतात. अनेकांच्या कथा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला लक्षामध्ये येतं. त्यावेळेला मला असं वाटतं, की कवीला अजून यातना किती होत असतील त्याची जाणीव होते किंवा साहित्य लिहिणाऱ्या माणसांना. पण हे सुद्धा जीवनाचा अपरिहार्यच भाग आहे आणि त्या दृष्टीने साहित्य रंगामध्ये आज अगदी वेगळे रंग तुम्ही उलगडून दोघांनी दाखवलेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा. खूप छान. नेहमीच मला प्रतिभाताई आणि सुहासजी दोघांनाही सांगावसं वाटतं, की नीलमताई जेव्हा हे सगळं विश्लेषण करतात, तेव्हा आपलंच साहित्य आपल्या डोळ्यासमोर अतिशय वेगळ्या पद्धतीने आलेलं तुम्हाला दोघांना जाणवलं असेल. आणि हा आमचा अनुभव प्रत्येक साहित्य रंगाचा आहे. आज तुमच्या दोघांकडनं हे सगळं ऐकलंच, पण सुहासजी तुमच्याकडनं बांधावरचं संमेलन हा जो आत्ता तुम्ही एक उपक्रम घेतलात, अगदी थोडक्यात आम्हाला त्या उपक्रमाविषयी सांगा. काय होता तो उपक्रम आणि कसा झाला? कारण साहित्यविषयक असे वेगळे उपक्रम होणं हे खरंच खूप गरजेचं आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना, सुहासजी. अनेक ठिकाणी होतात. आज त्याला पैशाचं पाठबळ चांगलं मिळतं. त्यामुळे मोठमोठे कोटी कोटी रुपयाचे मंडप घातले जातात, स्टेज उभारलं जातं आणि प्रचंड गलेलठ्ठ मानधन घेऊन तिथे साहित्यिक येतात. ग्रामीण साहित्य संमेलन सुद्धा आता अशाच प्रकारचे व्हायला लागले, की एखादा मंडप वगैरे हा कंपल्सरी असतो, पण प्रत्यक्ष शिवारातल्या बांधावर झाडांच्या सावलीमध्ये अशी संमेलन घेऊन छोट्या प्रकारचं असेल की हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाईल. पण हे संमेलन याच्यामध्ये साहित्यिक कोणी छोटे नसतात. आता अरुण म्हात्रे किंवा मी आम्ही सिंगापूरच्या विश्व साहित्य संमेलनापासून गेलेलो आहोत. अरुण म्हात्रे तर अखिल भारतीय मध्ये असतातच किंवा असे अनेक लोक आहेत जे आम्ही बोलवले होते आणि त्यांना बांधावर आणून त्यांचं खरं मातीशी आणि निसर्गाशी नातं जोडून देणं वा. हा एक मोठा त्याच्यामध्ये आमचा हेतू होता, की आपण शेवटी निसर्गाचेच एक अंश आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये निसर्गाविषयी ओढ आहे, पण आज शहरामधल्या लोकांना निसर्गाशी नातं जुळत नाही. मग अशा तऱ्हेची छोटी छोटी आपण संमेलनं सुरू करूया आणि त्यातून लोकांना कुठल्याही तऱ्हेचा बडेजाव न करता किंवा कुठल्या तऱ्हेचं आधुनिक गोष्टींचा वापर न करता त्यांचं प्रत्यक्ष साध्या सुध्या म्हणजे आम्ही जेवण ठेवलं होतं ते सुद्धा नाचणीची भाकर झुणका वगैरे असंच होतं. किंवा आम्ही जे काही स्टेज केलं होतं ते स्टेज सुद्धा काजूच्या बागेमध्ये होतं. कुठल्याही तऱ्हेचा मंडप नव्हता. एक तऱ्हेचं आम्फी थिएटर तयार झालं होतं तिथे, की त्या प्रत्येक काजूच्या झाडाखाली एक 15-20 माणसं बसलेली आणि समोर मध्यभागी स्टेज आहे आणि त्यातून ते कविता वगैरे म्हणजे पोडियम जो असतो रोस्ट्रम आपण ज्याला म्हणतो तो सुद्धा आम्ही काजूच्या एका फांदीचाच केला होता. वाळलेली फांदी पडलेली ती उभी करून त्याचं केलेलं होतं आणि मला एक त्यातून फोटो आपण बघितलेला आठवतोय. तुमचा जो माईक होता तो सुद्धा त्या झाडाच्या फांदीवरनं असा झाडाच्या लोंबकळत होता फांदीतून आलेलं आणि त्याला तुम्ही बरोबर बांधला बरोबर. होता माईक. हो म्हणजे हा असा एक पहिलाच प्रयोग होता की आपण असं साधेपणानं परंतु मोठ्या लोकांचं म्हणजे साहित्यिक मोठे आणि त्यांचा आस्वाद घ्यायला त्या साहित्यिकांच्या साहित्याचा तिथल्या स्थानिक ग्रामीण भागातली जनता अशा तऱ्हेचं आम्ही ते संमेलन केलं आणि हा पहिला प्रयोग म्हणून त्याला मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा सोहळा झाला आणि या लोकांनी आता कोकणामधलंच मी असल्यामुळे माझे एक 35-40 पुस्तक आहेत विविध विषयावरची आहेत त्यामुळे त्यांनी मलाच अध्यक्ष व्हा म्हणून आग्रह केला आणि मी अध्यक्ष झालो आणि माझ्या दृष्टीनं हा एक माझा सर्वोच्च बहुमान आहे. म्हणजे अखिल भारतीय व्यासपीठावर होण्यापेक्षा असे बांधावरचे बहुमान मला अधिक भावतात. धन्यवाद. खूपच छान, खूपच छान. म्हणजे अशा प्रकारची बांधावरची संमेलनं आणखीन व्हावीत आणि वेगवेगळे साहित्याचे रंग त्या बांधावरच्या संमेलनामध्ये खुलले जावेत अशी आम्ही सदिच्छा
नक्कीच आज साहित्य रंगाच्या व्यासपीठावरनं जाहीर करतो. तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून आभार की तुम्ही दोघंही आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झालात. मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी साहित्य रंगाच्या नव्या दालनात नवीन लेखकांचं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.